ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 23. याप्रमाणे राजाने विनंती केल्यावर व्यास म्हणाले, राजा, अटीनुसार पांडव 12 वर्ष वनवासात गेले आणि त्यांनी 1 वर्षाचा अज्ञातवासही पूर्ण केला. विराटाच्या राज्यात दुष्ट कौरवांकडून द्रौपदीवर आलेल्या संकटकाळात ते प्रगट झाले, तेव्हा कौरव कुळातील ज्येष्ठ अशा त्या राक्षसी दुर्योधनाने जाहीर केलं की वर्ष पूर्ण झालंच नाही. त्यामुळे पांडवांनी अट मोडली आहे, तेव्हा झालेल्या करारानुसार आणखीन 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पांडवांनी करावा. तो त्याच्या निष्कर्षावर ठाम होता. भीष्म आणि इतर ज्येष्ठांनी सांगितलं की पांडवांनी कराराच्या अटी काटेकोरपणे पाळल्या आहेत. संपूर्ण वर्षभर पांडवांनी आपलं निवासस्थान उघड केलं नाही. वनवासातही ते पूर्ण 12 वर्ष राहिले. पण हे सत्य स्वीकारायला कौरव तयार नव्हते. आपल्या अधोगतीचा आणि नाशाचा मार्ग ते स्वतःच तयार करत होते. ते कुणाचंच ऐकायला तयार नव्हते. कुणाच्या सल्ल्याकडे लक्ष देत नव्हते. याचा निर्णय युद्धभूमीवरच लागेल असं ते म्हणत होते. शस्त्र सत्तेसमोर कोण काय बोलणार, त्यामुळे दोन्ही पक्ष युद्धाच्या तयारीला लागले. दुर्योधन सम्राट झाला होता आणि खरे हक्कदार पांडव मात्र वनवासात होते. मात्र सत्य आणि न्याय त्यांच्याबरोबर वनवासातही होता. त्यामुळे नैतिक भावनेने प्रेरित झालेले काही राजे त्यांच्याबरोबर होते. अनेक जण मोठ्या संख्येने सत्ताधारी सम्राटाबरोबर होते. त्या कौरवांकडे 11 औक्षोहिणी सैन्य होतं, तर पांडवांकडे केवळ 7 औक्षोहिणी. ऐक, अर्जुनाच्या रथाचा सारथी भगवान गोपीवल्लभ श्रीकृष्ण होता. त्यामुळे एवढंच नाही तर पांडवांच्या भाग्याचाही तो सारथी होता. त्यामुळे त्यांचं कवच अभेद्य होतं. त्यांना आवश्यक असलेलं सर्व बळ तो होता. तरीही भगवंताच्या भव्य नाटकात अर्जुनाच्या भूमिकेने सर्वांना चकित करणारं वळण घेतलं. दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ नेल्यावर भगवंताने अर्जुनाला सांगितलं की ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे ते शत्रू सैन्यातील प्रमुख लोक कोण आहेत ते त्याने पाहावं. विरुद्ध बाजूला त्याच्याशी युद्ध करायला उत्सुक असलेले अनेक लोक त्याला दिसले. त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. त्याला निराशा आणि निरुत्साह यांनी घेरलं. बघणाऱ्याला संकोच वाटावा असं ते दृश्य होतं. पण लक्षात घे, तुझे आजोबा हे विचलित झालेले नाहीत की भीती वा भित्रेपणा यांनी ग्रासलेले नाहीत. त्याने भीष्मांना समोर पाहिलं, आदरणीय पितामह, जे त्याला तो लहान असताना प्रेमाने मांडीवर बसवत आणि पुत्रवत प्रेम करत. त्याने आदरणीय आचार्य द्रोणांना पाहिलं, ज्यांच्याकडून तो संपूर्ण धनुर्विद्या शिकला. त्याचं हृदय करुणेने व्याकुळ झालं. अरे रे, हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचं आहे. या महान ज्येष्ठांबरोबर रक्तलांछित युद्ध. खरं तर मृदू प्रेमपुष्पांनी त्यांची पूजा करायला हवी. त्यांच्यावर मी बाण कसे सोडू? जे पाय मी मस्तकी धारण करायला हवेत. कर्तव्य भावनेने त्यांच्यापुढे नम्र व्हायला हवं. त्या पायांना जखमी करू? त्याची जी भावना उफाळून आली होती ती खरोखरच पूज्य भावना होती. त्या भावनेनेच त्याला हतबल केलं, दुसरं काही नाही. मी आणि माझं या भावना त्याच्यामध्ये इतक्या तीव्र झाल्या की तो कृष्णाकडे वळून म्हणाला, कृष्णा, रथ पुन्हा हस्तिनापुराकडे वळव. या सर्वापासनं मला दूर जायचं आहे. कृष्ण उपहासाने हसला आणि थोड्या रागाच्या आविर्भावाने म्हणाला, अरे बाबा, तू तर युद्धाला घाबरलेला दिसतोस. चल, मी तुला पुन्हा हस्तिनापूरला नेतो आणि तुला परत आणण्याऐवजी तुझ्या पत्नीला द्रौपदीला घेऊन येतो. तिला भीती नाही आहे. चल, आपण परत फिरू. तू इतका भित्रा आहेस हे मला समजलं नव्हतं. नाहीतर मी तुझ्या रथाचं स्वारथ्य स्वीकारलंच नसतं. माझी फार मोठी चूक झाली. कृष्ण असा अनेक कठोर शब्दांनी बोलत असताना अर्जुन म्हणाला, मी प्रत्यक्ष शिवशंकराशी लढून त्याच्याकडून पाशुपतास्त्र मिळवलं. तो मी अशा सामान्य लोकांपुढे झुकू शकेन का? आदरभावना आणि करुणा या भावना नातेवाईकांना मारण्यापासून मला परावृत्त करतायत. भीतीने मी मागे सरत नाही आहे. मी आणि माझं या दिशेने अर्जुनाने बराच युक्तिवाद केला, पण कृष्णाला तो पटला नाही. सर्व कर्म आणि नीती यामागची मूलभूत तत्त्व त्यांनी स्पष्ट केली आणि खाली ठेवलेली शस्त्र त्याला परत घ्यायला लावली. नैतिक आणि सामाजिक ऋणांचे क्षत्रियाने पाळायचे नियम त्याने स्पष्ट केले.
ऐन मध्यभागी कौरव योद्धे अर्जुनावर बाणांचा वर्षाव करत होते. कृष्णाने त्याचं त्या वर्षावापासून रक्षण केलं. जसं पूर्वी त्याने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळातले ग्रामवासी आणि गायींचं रक्षण रागावलेल्या इंद्राच्या पावसाच्या वर्षावापासून केलं होतं. त्याने सर्व शस्त्र स्वतःकडे ओढवून घेतली आणि रथात मागे बसलेल्या अर्जुनाचे भयानक हल्ल्यापासून रक्षण केलं. त्याच्या शरीरावरील जखमातनं रक्त वाहत होतं, पण शत्रूने सोडलेल्या बाणांपुढे त्याने ते रोधून धरलं. अर्जुनाचं रक्षण झालं पाहिजे हे त्याचं लक्ष होतं. दुष्ट शत्रूचं बळ आणि गर्व कमी करावा आणि अर्जुनाची गुणप्रतिष्ठा वाढवावी हाही त्याचा उद्देश होता. त्याने स्वतः शस्त्र हाती धरलं नाही, पण शत्रू सैन्याचा नाश घडवून आणला आणि पांडवांनी ज्या धर्ममार्गाचा अवलंब केला त्या धर्ममार्गाची भव्यता जगासमोर ठेवली. युद्ध सुरू असताना अनेकदा कृष्णाने जी भूमिका घेतली त्याबाबत तुझ्या आजोबांना वाईट वाटायचं. अरे रे, या क्षुल्लक हेतूसाठी आम्ही तुझा उपयोग करून घेत आहोत. ज्या हृदयकमलात तुझी स्थापना करायची त्याऐवजी तुला सारथ्याच्या फळीवर बसवत आहोत. तुला आम्ही सेवकाच्या अवस्थेला आणलं आहे. आम्ही परमेश्वराचं अवमूल्यन केलं आहे. अरे, आम्ही अशा अवस्थेला पोचलो आहोत. ते स्वतःपाशीच असा शोक करत. याहून अधिक उद्वेगकारक आणि वेदनादायी कृती अर्जुनाला करावी लागत होती आणि तीही वारंवार. ती कृती त्याला जेव्हा जेव्हा करावी लागे तेव्हा अर्जुन असह्य पश्चात्तापाने व्यापून जात असे. असं बोलून व्यासमुनींनी मान खाली घातली, जणू त्यांना ती गोष्ट सांगावीशी वाटत नव्हती. त्यामुळे परीक्षिताची उत्सुकता अधिकच वाढली. त्याने विनंती केली, स्वामी, कोणती होती ती अटळ कृती जी अपवित्र वाटत असूनही करावी लागत होती? यावर ते म्हणाले, राजा, घनघोर लढाई सुरू असताना कुठे वळायचं याची सारथ्याला सूचना देताना उजवीकडे, डावीकडे वगैरे शब्द तो कदाचित ऐकू शकत नाही. आवाज खूप मोठा आणि संभ्रमात टाकणारा असतो. त्यावेळी शत्रूची पकड घेण्याच्या उत्कंठेत गुंतला असताना आपल्या पायाच्या उजव्या किंवा डाव्या अंगठ्याने सारथ्याच्या भुवयांवर दाब द्यावा लागतो. त्याला त्यासाठी आपल्या पायाचे दोन्ही अंगठे सारथ्याच्या भुवयांना टेकतील असे ठेवावे लागतात. सारथ्याची फळी खालच्या बाजूला असते. रथ जर सरळ न्यायचा असेल तर दोन्ही अंगठे सारख्याच दाबाने दाबावे लागतात. ती रूढी होती. पादत्राणं असलेल्या दोन्ही पायांचा दाब भगवंताच्या भुवयांच्या दोन्ही बाजूंना रोज पडत असल्याने तिथे खरचटल्याची चिन्ह रोज दिसत होती. लज्जेने अर्जुन स्वतःलाच दूषणं देत असे. युद्धाच्या कल्पनेचाच त्याला तिरस्कार वाटू लागला आणि तो दुष्ट खेळ त्याच क्षणी थांबवावा अशी तो प्रार्थना करू लागला. त्या मस्तकाची पूजा ऋषी संत करतात, त्याला आपल्या पायांचा स्पर्श व्हावा या भयंकर दुःखाने तो खूप निराश झाला होता. कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे मृदू आणि नाजूक असलेल्या कृष्णाच्या हाताच्या तळव्यांना फोड आले होते, कारण लगाम घट्ट पकडावे लागत होते. घोडे वेगात असताना लगाम खेचणं किंवा नियंत्रणात ठेवणं हे करावं लागत होतं. भगवंताने भोजन आणि निद्रा सोडून दिलं होतं. सर्व प्रकारची सेवा सुरू होती. घोडे आणि रथ यांना पूर्ण सज्ज ठेवत होता. विजयासाठी पायाभूत असणारी विविध प्रकारची कामंही सुरू होती. घोड्यांना नदीवर नेऊन आंघोळ घालणं, त्यांच्या जखमांना औषधं लावून बऱ्या करणं इत्यादी सर्व कामांची यादी कशाला? तो तुझ्या आजोबांकडे एक सेवकच झाला होता. त्याचं खरं स्वरूप आणि स्थान असलेली विश्वाचा स्वामी ही भूमिका त्याने केली नाही. त्याच्या भक्तांवरील प्रेमाचं हे प्रमाण होतं. व्यासमुनी राजाला सांगत होते. जय साईराम.